एक मोठी बातमी मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील इमारतीमध्ये बिबट्या शिरलाय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत। मीरा भाईंदरमध्ये बिबट्याने एंट्री घेतली आणि तिथे एका इमारतीमध्ये बिबट्या वावरत असल्याचं दिसतंय। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत आणि आता बिबट्याची मजल ही मीरा भाईंदर पर्यंत पोहोचली आहे। तिथे तलाव रोड या परिसरामध्ये एका इमारतीत बिबट्या शिरल्याचं दिसतंय। काही लोकांनी याचा व्हिडिओ काढलेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण TV9 मराठीवरती बघतोय। मीरा भाईंदरच्या या परिसरामध्ये एका इमारतीच्या आवारात बिबट्या अक्षरशः वावरताना दिसतोय। त्यामुळे भीतीचं वातावरण, या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 जण जखमी देखील झालेत। मीरा भाईंदर मधल्या तलाव रोड परिसरात असलेल्या इमारतीच्या या मधल्या मोकळ्या जागेमध्ये हा बिबट्या फिरत असताना दिसतोय। मीरा भाईंदर पर्यंत या बिबट्याची मजल आता पोहोचलेली आहे। रहिवासी भाग सगळा दिसतोय, इमारती आहेत लागून आणि मधला जो भाग आहे तिथं बिबट्या निदर्शनास आलाय आणि याचा व्हिडिओ काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। यामध्ये स्पष्टपणे हा बिबट्या दिसतोय। आतापर्यंत 3 जणांना त्यांनी जखमी सुद्धा केलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा हे आव्हान आहे या बिबट्याला जेरबंद करण्याचं किंवा त्याचा बंदोबस्त करण्याचं। हे दृश्य TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह आपण बघतोय। मीरा भाईंदर या ठिकाणी तलाव रोड परिसरात एका इमारतीच्या परिसरात चक्क बिबट्या दिसलाय। रहिवासी भाग आहे, एक दुकान दिसतंय, 2 इमारती आणि या मध्ये असलेला जो भाग आहे तिथं बिबट्या वावरताना दिसतोय। त्यानं आतापर्यंत 3 जणांना जखमी केलंय। पारिजात नावाची बिल्डिंग आहे मीरा भाईंदरच्या तलाव रोड परिसरात आणि याच पारिजात इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला म्हणजे अगदी तळमजल्यावरती हा बिबट्या वावरताना दिसतोय। आजूबाजूला छोटी दुकानं दिसतायत किंवा 2 इमारतींच्या मधला जो भाग आहे तिथं असलेला बिबट्याचा वावर एकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय आणि तो व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती लागलाय। मीरा भाईंदर आणि तलाव रोड जो परिसर आहे त्यातल्या त्यात पारिजात बिल्डिंग या भागातल्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत, कारण ज्या ठिकाणी हा बिबट्या दिसलाय त्याचा वावर मोबाईलमध्ये कैद झालाय तिथे अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत आणि पोलीस सुद्धा पोहोचलेत। आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोणीही घराबाहेर पडू नये किंवा मग हा बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही किंवा त्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत या परिसरातल्या लोकांमध्ये खरंतर भीतीचं वातावरण आहे, दहशत आहे। कारण मीरा भाईंदर या ठिकाणी तलाव रोड परिसरात पारिजात इमारतीच्या परिसरात हा बिबट्या दिसलाय। या बिबट्याची दृश्य एकानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहेत। ती एक्सक्लुझिव्ह आपण TV9 मराठीवरती बघतोय। रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्या 3 जणांना या बिबट्यानं जखमी केलंय। मीरा भाईंदर पर्यंत या बिबट्याची मजल पोहोचली आणि 3 जण जखमी झालेत। त्याच्या हल्ल्यात ज्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मीरा भाईंदर मधील तलाव रोड परिसर आणि पारिजात इमारतीच्या आसपास हा बिबट्या दिसलाय। त्यामुळे या भागातल्या लोकांनी सतर्क राहावं। TV9 मराठीची ही बातमी बघा। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तलाव रोड परिसरात मीरा भाईंदर मध्ये बिबट्या शिरलाय आणि त्याची ही दृश्य एकानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहेत। अतिशय दाटीवाटीचा रहिवासी हा भाग आहे। खरं तर इथं बिबट्या आला कुठून आणि कसा हा प्रश्नच आहे। मात्र या बिबट्याचा आता बंदोबस्त करणं ही प्राथमिकता आहे। त्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत। मात्र या बिबट्याला कसं रेस्क्यू करणार, त्याला कशा पद्धतीनं ताब्यात घेणार हा एक मोठा प्रश्न आहे। कारण रहिवासी भाग आहे, इमारती आहेत आजूबाजूला दाटीवाटीनं आणि याच परिसरामध्ये हा बिबट्या शिरल्यामुळे खळबळ माजलेली असणाऱ्या या भागातल्या लोकांमध्ये अर्थातच आणि त्याची ही दृश्य TV9 मराठीच्या हाती लागली आहेत। ही दृश्य बघा। हा भाग आहे मीरा भाईंदर मधला तलाव रोड परिसर आणि त्यामध्ये पारिजात इमारतीच्या बाजूलाच हा बिबट्या निदर्शनास आलाय, एका मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। वैभव, कधीची दृश्य, आत्ताची काय परिस्थिती?
श्वेता अगदी बरोबर आहे. सकाळी 8 वाजताची ही घटना आहे. सकाळी 8 वाजता बिबट्या हा मीरा भाईंदरमध्ये बीपी रोड आहे. बीपी रोडच्या मागे जी एक साईबाबा हॉस्पिटलच्या बाजूला जे पारिजात बिल्डिंग आहे, त्या पारिजात बिल्डिंग मध्ये सकाळी 8 वाजता हा बिबट्या एका ओपन घातलेल्या घरात घुसला. त्या घरात 4 जण होती. एक मुलगी होती 25 वर्षाची आणि 3 जण जेंट्स होते. त्यावेळेला तो बिबट्या त्याच्या घरात शिरल्यानंतर त्याने त्यांच्यावरती हल्ला केल्यानंतर ही जेव्हा घटना हिच्या आजूबाजूला समजल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या तिघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात. मुलगी जी आहे 25 वर्षाची, ती अतिशय घायल झालेली आहे. तिला इथं साईबाबा हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करण्यात आले आहे. आणि वन विभागाचे अधिकारी सुद्धा आता बोरिवलीवरून इथे येण्यासाठी निघालेले आहेत. मात्र इथं मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे जागा जमा झालेला आहे. त्याचबरोबर पोलीस फौजफाटा असेल किंवा अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा दाखल झाले आहेत. बिबट्याला आता रूम मध्ये बंद करण्यात आलेला आहे. हा तो मोठा बिबट्या असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तो आता त्या रूम मध्ये त्याला जेरबंद केलेला आहे. घटनास्थळी जर पाहायला गेलं तर आता वन विभागाचे अधिकारी थोड्याच वेळात इथं पोहोचतील. मात्र इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि बिबट्याला आता पकडण्याचे सुद्धा प्रयत्न सध्या सुरू आहेत. अजूनही त्याला जेरबंदच्या रूम मध्ये करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजून ते रूम जो आहे तो पॅक करण्यात आला आहे. मात्र जे 4 जण जे घायल झाले होते त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. मुलगी जी आहे ती अतिशय घायल झालेली आहे आणि तिची परिस्थिती पाहायला गेलं तर नाजूक आहे. मात्र हा जो बिबट्या आता हा लोकवस्तीत सुद्धा यायला लागला. याचं कारण असं की मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या शोधासाठी ते बिबट्या आता लोकवस्तीत यायला लागलेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आणि आता जे त्याला पकडण्याचे जे हे आहे ते सुरू आहेत, प्रयत्न केले जात आहेत. आता वन विभागाचे अधिकारी सुद्धा स्वतः इथं दाखल होतील थोड्याच वेळात. वैभव, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या बिबट्याला एका खोलीमध्ये बंद करण्यात आलेले आहेत आणि वन विभागाचे अधिकारी हे आता या ठिकाणी पोहोचतील. धन्यवाद वैभव दिलेल्या